नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 मेच्या भागामध्ये ना आज काव्याने चांगलाच असा धुडकूस घातलेला आहे. तर बघा इकडे पार्थ नंदिनीला म्हणतो की या कार्यक्रमाचं इनिशिएटिव्ह तर तुम्हीच केलेलं होतं ना, तर मग तुम्ही दोघंच पहिल्यांदा केक कापा. तर तेव्हा आता नंदिनी आणि जीवा पुढे येतात. आणि चक्क मित्रांनो इथे जीवा जो काव्यावरती भडकलेला असतो, तो रागारागात का असेना केक कापत असताना नंदिनीचा तो हातच पकडतो. तर तेव्हा नंदिनी तर खूपच खुश होते. पण जेव्हा काव्या ते बघते ना, तर ती खूपच रागाला येते. तर अखेर जीवा नंदिनीचा हात धरूनच केक कापतो. आणि बघा ना मित्रांनो, जीवा पण लगेचच त्यानंतर स्वतःच केक हातामध्ये घेतो आणि अक्षरशः तो नंदिनीला केक भरवतो. तर तेव्हा ते बघत असताना तो एक नजर मुद्दामूनच काव्याकडे सुद्धा टाकतो. तर काव्याला आता त्या गोष्टीचा खूप म्हणजे अगदी खूपच त्रास होत असतो. आणि इकडे मात्र पिहू त्याचं सगळं रेकॉर्डिंगसुद्धा करत असते. आणि आता त्यानंतर नंदिनीची बारी येते आणि नंदिनी जीवाला केक भरवते. तर आता विक्रम पार्थ आणि काव्याला पुढे यायला सांगतो आणि त्या दोघांना तो केक कापायला सांगतो. तर तेव्हा पार्थ चाकू हातामध्ये घेतो आणि तेव्हा आता जीवाला जळवायसाठी काव्यासुद्धा मित्रांनो पार्थच्या हाताला हात लावते. आणि आता काव्याने पार्थच्या हाताला हात लावला म्हटल्यानंतर पार्थ मात्र खूपच खुश होतो आणि तो अगदी आनंदात केक कापतो. तर आता त्या गोष्टीचा जीवाला सुद्धा थोडासा त्रास होत असतो. आणि त्यानंतर आता काव्या केक हातामध्ये घेते आणि पार्थकडे ती एकदा बघत असते आणि एकदा केककडे बघत असते. तर तेव्हा आता विक्रम तिला म्हणतो की केक आहे ना, चला भरवा भरवा केक लवकर. तर मित्रांनो आता बघा इकडे जीवाने आता ही बाजू उचलून धरली आणि तो म्हणतो की अरे चला ना, आता तुम्ही दोघं एकमेकांना केक भरवा. आणि मी काय करतो माहिती आहे का, केक भरवत असताना तुमच्या दोघांचा छानपैकी असा फोटोज क्लिक करतो. म्हणजे पुढच्या वेळेला ना काय होईल, काकाला AI करावं लागणार नाही ना. तर तेव्हा काव्या तशीच धक्क्याने शांत उभी असते आणि ती जीवाकडेच बघत असते. तर तेव्हा जीवा तिला काय म्हणतो माहिती आहे का, की कम ऑन मिसेस काव्या पार्थ देशमुख. तर असं सगळ्यांच्या समोर त्यांना बोलल्यानंतर अखेर काव्याला तर तिच्या म्हणजेच पायाखालची जमीनच सरकते. तर आता जीवा परत तिला म्हणतो की चल काव्या पार्थ देशमुख, तुमच्या नवऱ्याला केक भरवा, मी फोटो काढत आहे ना. आणि तो कॅमेरा समोर धरून उभाच राहतो. तर तेव्हा पार्थ तर आनंदाने म्हणजे त्याचा आनंद गगनातच मावेना असं झालेला असतो. आणि तो म्हणतो की अहो काव्या भरवा ना लवकर केक, सगळेजण वाट बघत आहेत. आणि त्या केकवरच्या फोटोवर जसं हसू आहे ना, अगदी तसंच तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा हसू येऊ देत. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की अहो पार्थ, तो फोटो AI केलेला आहे, मग संसार कसा AI करणार. तर तिचं ते वाक्य ऐकल्यानंतर मात्र वसुंधरा फक्त सोडून बाकी सर्वजणच दुःखी होतात, म्हणजे त्यांचा चेहराच पडतो. तर काव्या आता जीवाकडे बघून बोलते की प्रेम कसं AI करणार आहे. आणि पार्थ, तुम्हाला तर हे सगळं माहिती होतं ना, आणि तुम्हाला एकदासुद्धा वाटलं नाही का हो की हे जे काही आहे ते सगळं मला विश्वासात घेऊन सांगावं. आणि तुम्ही का नाही सांगितलंत मला, उत्तर द्या ना मला. आणि तुम्हाला माहिती होतं ना की मला हे सगळं काही आवडणार नाही, तरीसुद्धा तुम्ही हा तमाशा का मांडलात, तरीसुद्धा हे सेलिब्रेशन कशासाठी केलं होतं. आणि पार्थ, आता कुठेतरी ना मी तुमच्यासोबत व्यवस्थित बोलायला सुरुवात केली होती, तरीसुद्धा तुम्ही असं केलंत. आणि ते सगळं जाऊ देत, चूक माझीच झालेली आहे, मी तुमच्याकडून अपेक्षाच करायला नको पाहिजे होती. आणि अहो पार्थ, तुम्हाला जरासुद्धा वाटत नाही का की तुम्ही मला हे न सांगून खूप मोठी चूक केलेली आहे. सांगा ना पार्थ, आणि मला सांगा ही चूक कशी काय तुम्ही AI करणार आहात. आहे का तुमच्याकडे काही उत्तर याच्यावरती. असं बोलत असताना आता मानिनीला थोडासा राग येत असतो. तर नंदिनी खूपच भडकते आणि ती काव्याला हटकत बोलते की अगं काव्या, तू हे काय बोलत आहेस, तुला तरी कळत आहे का. तर आता वसुंधरा त्या गोष्टीचा फायदा उचलत मध्येच बोलते की हो ना अगं काव्या, निदान आजच्या दिवशी तरी नको ना रागव असं. आणि कसं आहे ना, तुमच्या नवरा बायकोच्या मध्ये जे काही भांडण असेल ना, ते खोलीमध्ये जाऊन भांडायचं, तिथंच, आमच्यासमोर भांडायचं नाही. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का. आणि आता तू एक काम कर, तू छानशी स्माईल कर आणि पार्थला म्हणजेच तुझ्या नवऱ्याला तू केक भरव. कारण इथे सगळेजण केक खायचे थांबलेले आहेत. आणि तुझ्या नवऱ्याने केक नाही खाल्ला ना, तर मग आम्ही सगळे कसे खाणार, बरोबर आहे का नाही. आणि अगं काव्या, तुझ्या नवऱ्याला केक भरव ना, असं ती सारखं सारखं आपल्या नवऱ्याला करत असते. आणि परत ती पुढे बोलून तिचं डोकंच भडकवत असते.
ती म्हणत असते की अगं चल ना काव्या, भरव ना केक, भरव ना तुझ्या नवऱ्याला केक. असं म्हणताना अखेर काव्याचा अंत होतो आणि काव्या एका झटक्यातच मागं वळते आणि तिच्या हातातला केक ती वसुंधराच्या तोंडातच कोंबते आणि तुम्हाला केक खायचा आहे ना, हा घ्या केक, खावा केक, असं म्हणून ती वसुंधराचं तोंड केक घालून बंदच करून टाकते. तर आता तेव्हा ते सगळं बघितल्यानंतर सगळ्यांचे डोळेच मोठे होतात आणि जो काही सगळ्यांना धक्का बसलेला असतो तो बघण्यासारखाच आहे. तर तेव्हा आता मंजू पुढे येऊन वसुंधराला सावरते आणि ती काव्यावरती चांगलीच ओरडू लागते. म्हणते की डोकं फिरलेलंच आहे या मुलीचं आणि ती विक्रम आणि मानिनीला म्हणते की दादा वहिनी, या मुलीला ना तर उपचाराचीच गरज आहे. त्यावर आता काव्य मंजूला सुद्धा आपला निशाणा बनवते आणि म्हणते की उपचाराची गरज मला नाही, तुम्हाला आहे, कळत आहे का? आणि ही असली डोकं फिरवणारी माणसं ना आजूबाजूला जर असली ना तर कुणाचं सुद्धा डोकं फिरणारच ना. तर आता काव्याचे सासरेबुवा म्हणजे विक्रम मध्ये पडतो आणि तो जोरानेच ओरडतो आणि म्हणतो की इनफ इज इनफ. अगं काव्या, मी आत्ता थोड्या वेळापूर्वीच तुला रूममध्ये समजावलं होतं ना, तरीसुद्धा तू पुन्हा तसंच वागत आहेस आणि तेच तेच करत आहेस तू. कळत कसं नाही तुला? तर तेव्हा आता काव्या विक्रमवर सुद्धा निशाणा साधते, पण ती थोडंसं हळू आवाजातच त्यांच्याबरोबर बोलू लागते आणि त्यांना म्हणते की खूपच छान समजावून सांगता तुम्ही विक्रम काका आणि मला ते पटलेलं सुद्धा आहे. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येत आहे का की तुम्ही जसं मला समजावून सांगितलंत ना, तसं एकदा तुम्ही घरातल्यांना पण समजावून सांगायला हवं होतं. आणि ते काय करत आहेत एकदा तरी त्यांच्याकडे बघा ना. आणि ते सर्वजणच उकसवत आहेत मला. ही गोष्ट तुमच्या कशी काय लक्षात येत नाही? असं ती आपली बाजू क्लिअर करायचा प्रयत्न करत असताना आता मानिनी त्याच्यामध्ये पडते आणि ती काव्यावरती ओरडूनच बोलू लागते आणि सासूचा जो काही ठसका असतो ना, अगदी त्या भाषेतच ती बोलायला सुरुवात करते. कारण शेवटी इतक्या दिवसानंतर तिचा सुद्धा अंत झालेला आहे आणि ती तिला म्हणते की आज काय तू सगळं लिमिट क्रॉस करायचंच ठरवलेलं आहेस का? तू कशी बोलत आहेस, कशी वागत आहेस, कळत आहे का तुला? आणि वसुताई घरामधल्या वडीलधाऱ्या आहेत, हे तरी तुला कळत आहे का? आणि कुठली गोष्ट तुला शांतपणाने हाताळताच येत नाही का गं? कोणासोबत कसं वागावं हे बोलावं काही तुला कधीच कळणार नाही का? तू लहान आहेस का आता? तर तेव्हा काव्य आता मानिनीला सुद्धा सोडत नाही आणि तिला म्हणते की अहो, या घरामधल्या बाकीच्यांनी त्यांना कसं हवं तसं वागायचं, पण मी माझ्या मनासारखं वागावं तर लगेचच नियमभंग होतात का? तर आता नंदिनी सुद्धा काव्याला बोलू लागते. तिला म्हणते की अगं काव्या, तू हे काय बोलत आहेस, कसं बोलत आहेस, तुझं तुला तरी कळत आहे का? आणि कशी वागत आहेस अगं तू? जर तुला शांत राहता येत नाही ना, तर त्याचा त्रास इतरांना का देत आहेस तू? असं ती रागारागातच विचारत असते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अगं ताई, प्रश्न ना शांत राहण्याचा नाहीच आहे. तर नंदिनी तिला म्हणते की काव्या, प्रश्न शांत राहण्याचाच आहे, कारण शांत राहूनच सगळे प्रश्न सुटतात आणि आई जे बोलत आहेत ना ते अगदी बरोबरच आहे. तर तेव्हा काव्या काय थांबायचं नावच घेत नाही आणि ती नंदिनीला सुद्धा म्हणते की आई बोलत आहे ना ते बरोबर आहे आणि तू सुद्धा तेच म्हण आणि पार्थ सुद्धा अगदी तेच म्हणत असतात आणि आई बरोबर बोलते, आई बरोबर बोलते आणि आई असं म्हणाली, आई तसं म्हणाली, सतत तेच परत परत ऐकत असते मी. आणि तुमची मतं ना एकमेकांच्या सोबत एवढी जुळतात ना, तर मग तुम्ही एकमेकांच्या सोबतच लग्न करायचं होतं. असं बोलल्यानंतर मात्र आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर काव्या पुढं म्हणते की तुम्ही दोघांनी लग्न केलं असतं ना, तर निदान मी तरी सुटले असते ना. आणि असं बोलल्यानंतर आता हाईटच होते आणि नंदिनी चक्क काव्याला कानाखाली मारायसाठीच आपला हात उगारून तिला मारणारच असते आणि तिच्या गालापर्यंत तिचा हात पोचणारच असतो. इतक्यात पार्थ नंदिनीचा हात पकडतो आणि पार्थने जेव्हा नंदिनीचा हात पकडलेला असतो तर ते बघितल्यानंतर नंदिनीला मात्र त्या गोष्टीचं आश्चर्यच वाटतं आणि सगळेजणच धक्क्याने पार्थकडे बघू लागतात. तर आता वसुंधरा आपलं तोंड दाबूनच केकचा घास तोंडात धरूनच बोलू लागते. बोबड्या शब्दात ती म्हणते की जाऊ देत ग नंदिनी, तू तिला मारलं नाहीस ना, तेच बरं झालं. अगं आजचा दिवस चांगला आहे, तू तिला नको ओरडत जाऊस, जरा शांतपणाने घे, असं ती बोलून एक प्रकारे सगळ्यांना भडकवायचाच प्रयत्न करत असते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की नाही आत्या, प्लीज तुम्ही आता काव्याची बाजू घेऊ नका, खूप समजावून घेतो आपण तिला सगळे, म्हणूनच ती वाटेल तसं वागायला लागलेली आहे. तर आता मानिनी मंजूला म्हणते की मंजूताई, प्लीज तुम्ही वसुताईंना आतमध्ये घेऊन जाता का? तर तेव्हा मंजू वसुंधराला लगेचच आतमध्ये घेऊन जाते. तर विक्रम पिहू आणि श्रेयाला सुद्धा आत जायला सांगतो आणि त्या दोघी सुद्धा तिथून निघून जातात. तर तेव्हा परत सर्वजण काव्याकडेच बघत असतात.
तर आता इकडे आतमध्ये गेल्यानंतर वसुंधरा आपल्या तोंडाचा केक पुसते आणि चक्क वेड्यासारखं मोठमोठ्याने ती हसूच लागते. आणि ते बघताना मंजूला तर काही कळेनासच होतं. आणि मंजू तिला विचारू लागते की अगं ताई, त्या 1.5 दमडीच्या मुलीने तुझ्या तोंडात केक कोंबलेला आहे आणि तू हसत कसली आहेस? तुला राग यायला पाहिजे होता ना. आणि तू एवढं शांतपणे कसं काय रिॲक्ट करू शकतेस गं? तू तिला माफ केलेलं आहेस का? आणि ते सगळं सोड. आत्ता जर आपली रम्या इथं असती ना, तर तिने काव्याचे चांगले गालच लाल केले असते आणि सुजवून टाकले असते तिचे गाल. ही गोष्ट तुझ्या लक्षात येत आहे का? तर तेव्हा आता वसुंधरा तिला म्हणते की मंजू, अगं रम्याने असं काहीसुद्धा केलं नसतं आणि म्हणूनच मी सुद्धा काही आकांड तांडव केलेला नाही. कारण तुला माहिती आहे का की रम्याचं आणि माझं ठरलेलं होतं. दरवेळेला ना आम्ही डिवचतो आणि सगळ्यांच्या नजरेत येतो. त्यामुळे आज तसं काहीसुद्धा करायचं नाही आणि आपला पॅटर्न बदलायचा, हेच आम्ही दोघींनी मिळून ठरवलेलं होतं. आणि मी अगदी तशीच वागले. आणि आता बघितलंस का तू, सगळं करूनसुद्धा मी नामानिराळीच राहिलेली आहे आणि सगळं काही ना हसण्यावारीसुद्धा नेत आहे, असं म्हणून ती परत हसू लागते. तर आता मंजूच्या ती गोष्ट लक्षात आल्यानंतर ती सुद्धा आनंदित होते. आणि अगं वसुताई, हा प्लॅन होता का तुमचा, असं ती विचारते. तर वसुंधरा, हो आमचा हाच प्लॅन होता, असं मंजूला सांगते. तर मंजू भलतीच खुश होऊन म्हणते की अरे वा, मस्तच प्लॅन होता की तुमचा ताई. आता तुमच्या या प्लॅनमुळे ना त्या दोघी बहिणींच्या मध्ये सॉलिड फूट पडणार आहे. आणि तुझ्या लक्षात येत आहे का, तुझा आणि रम्याचा प्लॅन वर्क झालेला सुद्धा आहे. तर वसुंधरा तिला म्हणते की नाही, पूर्ण कुठं वर्क झालेला आहे. नंदिनीने काव्याला मारायसाठी जेव्हा हात उचलला ना, तर तेव्हा नेमका तो पार्थ मध्ये आला आणि त्यांनी तिचा हात धरला. त्यामुळे सगळाच घोळ झालेला आहे. आणि जर समजा त्याने तसं केलं नसतं ना, तर नंदिनीने ज्यावेळेस माझ्या मुलीच्या कानाखाली मारली होती ना, त्याचा वचपा आज निघाला असता, आत्ताच निघाला असता. तर मंजू म्हणते की अगं ताई, ते जाऊ देत, पण तू ना त्या काव्याला ना आता तिने जे काही केलेलं आहे ना, त्यावरून तर तिला सहजपणे तू सोडून देऊच नकोस. तर वसुंधरा म्हणते की अगं मंजू, मी तिला सोडणार नाहीच. आता तू बघतच राहशील. आपण खाली गेलो ना की ती काव्या माझी कशी माफी मागते ते तू बघच. तर तेव्हा मंजू म्हणते की अगं वसुताई, तू बरी आहेस ना? काव्या आणि माफी मागेल हे शक्यच नाही. कारण तू मगाशी तिचा अवतार बघितला आहेस ना, ती तुला सॉरी बोलणार हे शक्यच नाही. तर तेव्हा वसुंधरा म्हणते की ती काय, तिच्या 7 पिढ्या मला सॉरी म्हणतील आणि तू बघतच राहशील. तर आता बाहेरून नंदिनीचा मोठ्याने आवाज ऐकू येऊ लागतो आणि ती अजूनसुद्धा काव्यावरती ओरडतच असते की काय समजतेस तू स्वतःला. तर तेव्हा वसुंधरा आता मंजूला म्हणते की बघत आहेस का तू, ऐकत आहेस का नंदिनीचा चढलेला आवाज. आणि त्या दोघींच्या मध्ये ना आता चांगलंच भांडण जुंपलेलं आहे. आता सध्या तर मी फक्त ना हे भांडणच एन्जॉय करणार आहे. आणि काहीसुद्धा झालं ना तरीसुद्धा ही नंदिनी काव्याला माझी माफी मागायला भाग पाडेलच. आणि तुझ्या आत्ता गोष्ट लक्षात येत आहे का की माझ्या रम्याचा प्लॅन वर्क झालेला आहे, तो सुद्धा 100%. आणि आता इथून पुढं ना एक नवीन पर्व सुरू होणार आहे, नंदिनी वर्सेस काव्या. तर आता बघा इकडे मित्रांनो, खाली अजूनसुद्धा नंदिनी काव्यावरती जोराने ओरडतच असते आणि ती तिला म्हणत असते की तुझे हे सततचं मूड स्विंग करत असतेस ना, रागावत असतेस ना, सतत उद्धटपणाने बोलत असतेस ना, हे सगळ्यांनी सहन करायचं का? आणि इतकी उद्धट, इतकी हट्टी माझी बहीण कधीच नव्हती, असं ती बोलत असताना सर्वजणच नंदिनीकडे बघत असतात. तर तेव्हा मिथुनला त्या गोष्टीचं वाईट वाटू लागतं आणि मिथुन आता त्या दोघींच्या मध्ये थोडासा बोलतो आणि नंदिनीला म्हणतो की अगं नंदिनी, जाऊ देत ना. तर तेव्हा नंदिनी मिथुनला सुद्धा म्हणते की काका, तसं नाही, मनाला येईल तसं वागायला लागलेली आहे ही मुलगी. तिला मोठ्यांचा धाकसुद्धा राहिलेला नाही आणि त्यांच्याबद्दल आदरसुद्धा राहिलेला नाही आणि सतत सतत कटकट करत असते. आणि कोणीसुद्धा जरासुद्धा प्रेमानं बोलायला आलं ना, तर लगेचच त्यांच्यावरती तोंडसुख घ्यायचं सुद्धा सोडत नाही. आणि जरा कोणी 2 शब्द बोललं ना, तर उरपाट्यासारखं वागायचं, कशाचा सुद्धा धरबंध राहिलेला नाही या मुलीला. आणि काव्या, अगं तू काय म्हणालीस, माझं आणि पार्थचं लग्न व्हायला हवं होतं. तू काय बोललीस, तुझं तुला तरी कळत आहे का? आणि काहीच कसं काय वाटलं नाही तुला असं बोलताना? जर 1 महिन्यापूर्वी तू हे बोलली असतीस ना, तर मी ते सोडून सुद्धा दिलं असतं.
पण आत्ता या 1 महिन्यामध्ये तुझं माहिती नाही, पण माझं आणि पार्थ दोघेसुद्धा मनाने आम्ही खूपच पुढे आलेलो आहोत. तर आता तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर एवढ्या वेळ खाली मान घालून उभी राहिलेली काव्या तिच्याकडे बघते. तर तेव्हा नंदिनी पुढं तिला बोलतच असते आणि म्हणते की काव्या, आता ना मी माझ्या आयुष्यामध्ये जीवाशिवाय दुसऱ्या कुठल्यासुद्धा व्यक्तीचा विचारसुद्धा करू शकणार नाही. असं बोलल्यानंतर मात्र इकडे जीवालासुद्धा आणि काव्यालासुद्धा जोराचा धक्काच बसतो. कारण नंदिनी इतकी सिरियस झालेली असते तिच्या लग्नाबद्दल, या गोष्टीचा त्या दोघांनासुद्धा पत्ताच नसतो. तर नंदिनी पुढं तिला म्हणते की तुला एक गोष्ट माहिती आहे का, की पार्थ फक्त तुझाच विचार करतात. ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे आणि बाकीच्या सगळ्यांच्या सुद्धा लक्षात आलेली आहे. पण तुझ्या लक्षात आलेली नाही आणि त्यांना ना तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची सुद्धा आस नाही. आणि किती सहजपणे तू किती कॅज्युअली म्हणालीस मगाशी की आम्ही दोघांनी लग्न करायला हवं होतं. इतकं सोपं वाटतं का काव्या तुला सगळं? आणि बरोबर 1 महिन्यापूर्वीच मी तुला समजावून सांगितलेलं होतं. आठवत आहे का तुला बघ, की मंगळसूत्राची काय किंमत असते आणि लग्न निभवायला ना काय हिंमत लागते. पण तू मात्र कसा आहे ना, तुझं तू तर पालत्या घड्यावर नुसतं पाणीच आहेस तू. आणि तू जरा जीवाकडे बघ, त्यांनासुद्धा राग येत होता आणि त्यांनासुद्धा त्रास होत होता. पण त्यांनीसुद्धा समजावून घेतलेलं आहे आणि आमचं नातं त्यांनीसुद्धा मान्य केलेलं आहे. आणि ते राहू देत, निदान ते तसं प्रयत्न तरी करत आहेत ना. असं ती सांगत असताना आता काव्याला मात्र जोराचा धक्का बसतो आणि ती जीवाकडेच बघू लागते. आणि तेव्हा जीवा नंदिनीला आता थांबवायचा प्रयत्न करतो, कारण गोष्टी हाताबाहेर जातील असं त्याला आता वाटू लागतं. आणि आपली बाजू पडती होईल असं वाटल्यानंतरच तो नंदिनीला थांबवायचा प्रयत्न करू लागतो आणि म्हणतो की नंदिनी, आता बास झालं, आता प्लीज जरा तू थोडंसं शांत हो. तरीसुद्धा नंदिनी जीवाला म्हणते की नाही जीवा, मला माहिती आहे की तुमचं आणि काव्याचा स्वभाव ना एकदम सारखाच आहे. पण तुम्हाला निदान जाणीव तरी आहे ना, की कोणीतरी तुमच्यासाठी एफर्ट्स घेत आहे, याची जाणीव तुम्हाला आहे. असं नंदिनी त्याला बोलत असताना काव्या मात्र जीवावरची नजर आपली हटवतच नसते. तर नंदिनी आता परत आपला मोर्चा काव्याकडे वळवते आणि तिला म्हणते की तुला माहिती आहे का, की माझं आणि जीवाचं भांडण झालेलं होतं आणि त्यावेळेस ना मी त्यांच्यावरती खूपच नाराज होते. पण फक्त माझा मूड ठीक करण्यासाठी त्यांनी खोलीमध्ये सगळा पसारा आवरला. कपड्यांच्या घड्यांनी ना गादीवरती सॉरी असं लिहून ठेवलेलं होतं. असं सांगत असताना मात्र ती जीवाची चांगलीच घालमेल होऊ लागते आणि तो आता नंदिनीला थांबवू पण शकत नाही, अशी परिस्थिती आता त्याच्यावरती आलेली आहे. आणि जी गोष्ट त्याला वाटत होती की नंदिनी आणि त्याच्यामध्येच राहावी, ती गोष्ट आता नंदिनी काव्यासमोर उघड करून टाकत आहे. ही गोष्ट आता तो थांबवू शकत नसतो आणि काव्याला ज्या गोष्टी कळायला नको असतात त्या आता गोष्टी डायरेक्ट नंदिनीकडून तिला कळायला लागलेल्या आहेत. तर नंदिनी पुढं म्हणते की मी अंडाभुर्जी करणार होते ना, तर अंड्यावरती सुद्धा त्यांनी सॉरी लिहून ठेवलं होतं. पाण्याच्या बॉटलवरती सुद्धा त्यांनी सॉरी लिहून ठेवलं होतं. असं ती सांगत असताना आता काव्या आश्चर्याने जीवाकडे बघू लागते. तर आता जीवाचे डोळे मात्र थोडेसे पाणावलेले असतात. तर नंदिनी म्हणते की तुला माहिती आहे का, त्यांनी असं का केलं? कारण त्यांना माणसांची कदर आहे. चूक झाली ना तर सॉरीसुद्धा म्हणायला त्यांना कमीपणा वाटत नाही आणि म्हणून जीवाबरोबर नातं निभवताना ना मला आनंदच वाटतो. तर तेव्हा आता काव्या एकदा नंदिनीकडे बघत असते आणि एकदा जीवाकडे बघत असते आणि अखेर ती आता तिची आत्तापर्यंत झालेली शांतता तोडते आणि नंदिनीला ती म्हणू लागते की अगं ताई, तुला इतक्या सगळ्या गोष्टी कळतात ना, इतक्या सगळ्या गोष्टी तू समजतेस ना, पण एक गोष्ट साधी तुला कळत नाही का, की तुझी आणि माझी स्टोरी वेगवेगळी असणार आहे. ती सेम कशी असू शकते? असं ती बोलत असताना आता जीवाला मात्र चांगलाच घाबरा सुटतो. तर काव्या पुढं जीवाकडे बघूनच म्हणते की तुझ्या नवऱ्याने तुमचं लग्न मान्य केलेलं आहे. ते तुला बाईकवरून सोडतात, तुला गजरे देतात, तुला घाससुद्धा भरवतात. मस्त चाललेलं आहे ना तुमच्या दोघांचं आणि तुमचं जे काही चाललेलं आहे ना ते चालू देत, असं ती ओरडूनच तिला हात जोडूनच म्हणते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं काव्या, तुमचंसुद्धा मस्तच चाललेलं आहे ना, कारण आता तू जे काही बोललीस ना ते सगळं पार्थ तुझ्यासाठी करतात. पण फक्त फरक इतकाच आहे की तू त्यांना रिस्पॉन्सच देत नाहीस आणि तुला पार्थची कदरच नाही. ते जे काही करतात ना त्या गोष्टीची, कुठल्याच गोष्टीची कदर नाही. आणि तुमच्या लग्नाला 1 महिना झालेला आहे, तरीसुद्धा तुझा ॲटिट्यूड आणि हट्टीपणा कमी झालेलाच नाही. या घरामध्ये एवढी प्रेम करणारी माणसं तुझ्या अवतीभोवती आहेत,
पार्थ केवढ्या आपुलकीने वागतात तुझ्यासोबत, तरीसुद्धा तू तुझा हेका सोडायलाच तयार नाहीस काव्या. आणि इतकं काय आहे आणि नेमकं तुला इतका कसला त्रास होत आहे ते तरी आम्हाला कळू देत. आणि पार्थ तुला जोडीदार म्हणून मान्य नाही म्हणून त्यांचं घर तुला जेल वाटतं. त्यांच्या घरामधली माणसं नकोशी वाटतात का तुला? सांग मला एकदा काय आहे ते तुझं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मोठी बहीण आहे मी तुझी. आणि जर तू हे असंच वागणार असेल ना, तर माझं ताई पण काय असतं ना ते मला एकदा तुला दाखवून द्यावंच लागेल. असं ती बोलल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. तर आता काव्य तिला उलट बोलू लागते आणि म्हणते की काय करशील तू? तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की वेळ आल्यानंतर ना मी तुला दाखवून देईनच. तर मित्रांनो, आता या दोघांच्या वादामध्येच आजचा भाग संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अजूनसुद्धा नंदिनी काव्यावरती भडकतच असते आणि तिला बहुतेक ती उकसवायचा प्रयत्न करत असते आणि तिला तिच्या तोंडातून जे काही काढायचं असतं ते काढायचा प्रयत्न करत असते. तिला ती म्हणते की पार्थसोबत तू ज्या पद्धतीने वागतेस ना, जसं बोलतेस ना, इथं कुणालासुद्धा आवडलेलं नाही. तर तेव्हा काव्या तिला त्या रागारागातच म्हणते की कुणाला काहीसुद्धा काही पण आवडायची काहीही गरज नाही. पार्थ माझा नवरा आहे, हा नवरा बायकोमधला प्रश्न आहे, तो ना आमचा आम्ही बघून घेऊ. असं तिला बोलायचं नसतं तरीसुद्धा ती बोलून टाकते. तर आता हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र पार्थ चांगलाच खुश होतो आणि तो हसतच काव्याकडे बघू लागतो. आणि तेव्हा नंदिनीसुद्धा त्याच्याकडे बघून हसतच असते आणि जीवाला मात्र त्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. तर आता त्यानंतर खोलीमध्ये गेल्यानंतर नंदिनी जीवासोबत बोलत असते आणि ती थोडी भावूक झालेली असते. ती त्यांना सांगत असते की आनंद निवासमध्ये ना खूप जोडपी बघितलेली आहेत मी आणि खूप प्रॉब्लेम्स असतात लोकांच्या आयुष्यामध्ये. आपल्या बाबतीत तसं काहीसुद्धा नाही ना, तर आपल्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे, आपल्यामध्ये संवादच नाही. नवरा बायकोमध्ये ना प्रेम कमी असलं ना तरीसुद्धा चालेल, पण संवाद हा हवाच, असं ती त्याला खूप मनापासून समजवायचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा जीवासुद्धा तिच्याकडे थोडंसं डोळ्यात पाणी घेऊनच बघत असतो. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा.